इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटावर अगदी सहज विजय मिळवू शकतो। हे बदलापूरमधील रिया भूतकर या विद्यार्थिनीनं दाखवून दिलंय। या विद्यार्थिनीनं कॅन्सरवर यशस्वीरित्या मात करून 10वीच्या परीक्षेत यश संपादन केलंय। 10वीचं वर्ष असताना जवळपास 6 ते 8 महिने रियावर कॅन्सरचे उपचार सुरू होते। मात्र त्यातून जिद्दीनं बरं होऊन रियानं 10वीचा अभ्यास केला आणि त्यात चांगलं यशही मिळवलं। बदलापूर पूर्वेच्या आपटेवाडी परिसरात राहणारी रिया भूतकर ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी। बदलापूरच्या कार्मेल शाळेत शिकणाऱ्या रियाचे वडील रिक्षा चालक होते, तर आई खाजगी कंपनीत नोकरी करते। 2019 सालच्या अखेरीस रियाचे वडील मनोज भूतकर यांना शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं। आई नोकरी करत असल्यानं रियानं वडिलांची काळजी घेतली। मात्र महिनाभरातच रियाच्या वडिलांचं निधन झालं। वडिलांच्या निधनामुळे रियाला 9वीचे शेवटचे 2 पेपर देखील देता आले नाहीत। मात्र सरासरी मार्कांच्या आधारे ती 10वीत गेली। पतीच्या निधनाचा धक्का पचवत नाही तोच रियाची आई शिल्पा यांना आणखी एक मोठा धक्का बसला। कारण काही महिन्यातच रियाला सुद्धा 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं। त्यामुळे शिल्पा यांच्या पायाखालची जमीनच सरकली। स्थानिक डॉक्टर आणि कौटुंबिक मित्र मंगेश असरोणकर यांच्या मदतीनं रियाला मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू झाले। यानंतर 2 केमोथेरपी आणि 33 रेडिएशनचे वेदनादायी सेशन रियावर करण्यात आले। या उपचारांच्या दरम्यान आपल्याला 10वीची परीक्षा देता येईल की नाही अशा विवंचनेत रिया सापडली होती। यातून नोव्हेंबर 2020 मध्ये रिया पूर्णपणे बरी झाली आणि तिनं अभ्यासाला लागत 10वीची ऑनलाईन परीक्षा दिली। या परीक्षेत तिला 65% गुण मिळाले आणि ती पास झाली। या आनंदानं भूतकर कुटुंब गेल्या 2 वर्षातलं दुःख पूर्णपणे विसरून गेलं। त्याच्या वडिलांचं झालं ते मी कसं तरी पचवलं पण होतं आणि कुठेतरी ॲक्सेप्ट पण केलेलं, पण रियाचं मला ॲक्सेप्टन्स खूप खूप वेळ लागला त्याच्यासाठी। खूप प्रयत्न करू आणि ती स्ट्रॉंग होती। तिनेच मला समजवलं की आई मी करेन, मी याच्यातनं बाहेर। कारण डॉक्टर म्हणाले की पूर्ण ट्रीटमेंट खूप डिफिकल्ट असेल, पण तिला ती करावी लागेल आणि ती केल्यानंतरच आपण काही ते पुढे हे करू शकू। तर जेव्हा तिला सांगितलं तेव्हा ती मला एकच शब्द बोलली की आई तू रडू नकोस, जे काय आहे ना मी सगळं कंप्लीट करेन, पूर्ण मी ट्रीटमेंट कंप्लीट करेन, कितीही डिफिकल्ट असू दे, फक्त तू स्ट्रॉंग राहा। आणि म्हणून तिनेच मला स्ट्रॉंग केलं याच्यामध्ये। तिला खूप त्रास झाला, पण त्या त्रासामध्ये पण कधी तिने कंप्लेंट केली नाही। रियाला आता आर्ट्स घेऊन सायकोलॉजीचा अभ्यास करायचा आहे। अभ्यासासोबतच रियाला चित्रकलेची देखील आवड आहे। तिनं तिच्या घरी रेखाटलेली चित्र पाहिल्यावर तिच्या कलेची प्रचिती येते। मला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा मी या गोष्टीचा फारसा विचारच केला नाही। फक्त आपल्याला यातून निघायचंय आणि उपचार घ्यायचे इतकेच आपल्या डोक्यात होतं। तर आईला सुद्धा आपणच धीर दिला आणि अखेर कॅन्सरवर मात केली असं रिया सांगते। मी मोस्टली याचा जास्त विचारच नाही केला। मे बी त्याच्यामुळे हे माझ्यासाठी एवढं इझी होतं, बिकॉज माझी मम्मी माझ्यासोबत 24/7 असायची आणि दॅट्स वाय मे बी इट वॉज सो इझी फॉर मी। मी जास्त विचारच नाही केला त्याच्याबद्दल। मे बी हे ह्युमन माइंड्स असे वर्क करतात की एक जेव्हा वीक होतो तेव्हा दुसऱ्याला स्ट्रॉंग बनावंच लागतं। आणि मम्मी ऑफकोर्स घाबरली तर होती, बट आय थॉट की मम्मी आहे तर आय कुड डू एनिथिंग। सो मी आईला बोलली की आपण हे करूया आणि एकदम ह्याच्यातून बाहेर येऊया। सो या कठीण काळात रियाच्या कुटुंबाला तिच्या सोसायटीतले लोक, तिच्या आईच्या ऑफिसमधले सहकारी आणि कौटुंबिक मित्र मंगेश असरोणकर यांनी खंबीरपणे साथ दिली। आधी वडिलांचं निधन, मग स्वतः कॅन्सरवर घेतलेले वेदनादायी उपचार आणि या सगळ्यातून रियानं मिळवलेलं यश हे खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायीच म्हणावं लागेल। तुमच्या मनात एखाद्या संकटावर मात करण्याची जिद्द असेल तर कोणतंही संकट मोठं नसतं, हे यातून अधोरेखित झालंय। बदलापूरहून जान्हवी चोनकर आणि सिमरन सावंतसह किरण सासे, ABC न्यूज अंबरनाथ।